नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजलेत। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पहिली बातमी आहे ती गोकुळ गीते यांच्या संदर्भातली आहे। एक अत्यंत नवी आणि ताजी घडामोड मुंबईमध्ये होऊ घातली आहे। त्या निमित्ताने येणारी बातमी आता आपण पाहणार आहोत। गोकुळ गीते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। थोड्याच वेळात गोकुळ गीतेंचा हा पक्षप्रवेश मुंबईतल्या बाळासाहेब भवन या इमारतीमध्ये संपन्न होईल। बाळासाहेब भवन हा शिवसेनेचा दक्षिण मुंबईतला कार्यालयाचा पत्ता आहे। यापूर्वी गोकुळ गीतेंना एका विशेष विमानामध्ये घालून मुंबईला आणलं गेलं तेव्हाची दृश्य आपल्या समोर आहेत। यामध्ये गोकुळ गीते दिसतात, त्यांचे बंधू दिसतात, गणेश गीते, उदय सामंत दिसतात, आमदार चंद्रकांत पाटील दिसतात। ही सगळी मंडळी मुंबईकडे निघालेली होती। त्यावेळेला घेतलेली ही दृश्य आपण आता पाहतो आहोत। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पटकन आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोत। महेंद्र जोईल, गोकुळ गीते यांचा पक्षप्रवेश कोण करून घेणार आहे आणि या निमित्तानं काय संकेत दिले जात आहेत? कारण गोकुळ गीते यांनी पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला हरवलेलं आहे। नक्कीच प्रसाद सर, नाशिकची एकंदरीत जी निवडणूक आहे आपण पाहिली आहे त्यामध्ये दराडे आणि गोकुळ गीते असा जो एकंदरीत दोघे उमेदवार होते। मात्र या उमेदवारांमध्ये गोकुळ गीते यांना मनवण्यासाठी जे महायुतीने केलेले प्रयत्न होते या सगळ्या याच्यामध्ये गोकुळ गीतेने माघारी घेतली होती। मात्र गोकुळ गीते यांचा विजय झाला आहे, अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडून आलेत आणि त्यांचाच आज आहे तो बाळासाहेब भवन या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय। मात्र या पक्षप्रवेशाला एकनाथ शिंदे यांची उपस्थिती न राहता थेट खासदार श्रीकांत शिंदे हे इथे उपस्थित राहणार आहेत आणि गोकुळ गीते यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे। जी महेंद्र, आत्ताच आपण जी माहिती दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे की गोकुळ गीते यांच्या पक्षात प्रवेशाच्या वेळेला एकनाथ शिंदे उपस्थित नसतील। ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। काय कारण असेल याचं? नक्कीच प्रसाद सर, काही वेळापूर्वी ठाकरे गटातील जे 6 खासदार आहेत म्हणजे बंड करून शिंदेच्या सेनेमध्ये गेले होते आणि तेच खासदार आता वायबी मधून पक्षप्रवेश झाल्यानंतर एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र बाळासाहेब भवन या ठिकाणी गोकुळ गीते यांचा पक्षप्रवेश असणार आहे आणि यावेळेस एकनाथ शिंदे येतील असं सांगितलं जात होतं। मात्र एकनाथ शिंदे या ठिकाणी न येतात थेट श्रीकांत शिंदे येणार आहेत। श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश असणार आहे। नेमकं एकनाथ शिंदे या पक्षप्रवेशाला का नाही येत आहेत याबाबत माहिती नाही। मात्र जी माहिती आहे की एकनाथ शिंदे सध्या नंदनवन या ठिकाणी आहेत आणि श्रीकांत शिंदे या ठिकाणी येऊन हा पक्षप्रवेश करणार आहेत। मात्र इथलं अंतर आहे ते फार कमी आहे, तरी पण एकनाथ शिंदे या पक्षप्रवेशाला का गैरहजर राहणार आहेत ते मात्र अद्याप स्पष्ट नाहीये। ठीक आहे, आपण याच्यावर लक्ष ठेवा आणि या वेळेला आपण हा प्रश्नही विचाराल की एकनाथ शिंदे या पक्षप्रवेशाला का नाहीयेत, त्याची उत्तरं तेव्हा मिळतीलच। तुर्तास धन्यवाद।